येते। पुण्यातील श्रीमंत भिकारदास मारुती मंदिर पुण्यातील सदाशिव पेठ या ठिकाणी स्थित असून या मंदिराला खूप सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। तर हनुमान जयंती निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्यामध्ये कशी हनुमान जयंती साजरी होते आहे? अगदी माधवी, जर आपण बघितलं तर आज हनुमान जयंती निमित्ताने देशभरात जे हनुमानाचे मंदिरं आहेत तिथं एक उत्साहाचं वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे। आता मी पुण्यातील गोखले नगर परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आहे आणि या मंदिराला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच जर आपण बघितलं तर भाविकांची इथं मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळते। एवढंच काय तर सकाळपासून जे कार्यक्रम असतात, जे वेगवेगळे या ठिकाणी सुरू आहेत। महिलांमध्ये जर आपण बघितलं तर हनुमान जन्मासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाळणा या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळे हनुमानाचे जे गीत आहेत ते या ठिकाणी सादर होत आहेत। आपण थोडंसं ऐकूयात। जो बाळा जो जो रे जो, लाल केशरी नवी पूर्वेला, मधुर फळ वाटे बाळाला, उड्डाण केले तोडावयाला, जो बाळा जो जो रे जो, उड्डाण केले तोडावयाला, जो बाळा जो जो रे जो। आपण बघतोय माधवी, अशा पद्धतीने एक वेगळा उत्साह या मंदिरामध्ये पाहायला मिळतोय आणि मंदिराला खूप सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। पुण्यातील प्रत्येक हनुमानाच्या मंदिरामध्ये आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते दर्शनासाठी आणि या मंदिरामध्ये जर पुण्यामध्ये अनेक हनुमान मंदिर आहेत आणि सगळ्याच मंदिरांमध्ये असाच उत्साह आज पाहायला मिळतोय। धन्यवाद या माहितीसाठी। तर या दृश्यांसोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।